आवडतं, काही लोकांना आवडत नाही. तर सांगायचा मुद्दा, मागच्या वेळेला आपण त्याच्यामध्ये वॉटर प्रेशर बद्दल बोललो. आता मी तुम्हाला हा प्रश्न विचारते. समजा मी स्विमिंग पूलमध्ये गेले किंवा मी एखाद्या नदीमध्ये गेले किंवा एखाद्या तलावामध्ये गेले, मला स्विमिंग नाही आणि मला स्विमिंग करायचं, तर मी बुडेल का मी तरंगेल? आता आपण फ्लोटिंग आणि सिंकिंग बद्दल बोलतो. सांगा काय वाटतंय तुम्हाला? हा, जे मिमी वाले लोक आहेत ते मला सांगा. आदित्य म्हणाला बुडेल, मी बुडून जाईल पाण्यामध्ये पडले तर. हो का? बुडायचं नसेल तर मला काय करावं लागेल? माहिती नाही, चार्जिंग तर सुरू आहे, म्हणजे लाईट आहेत. येस, आलं. येस, मध्येच नेटवर्क गेलं होतं माझं. आधार घेतल्यावर बुडणार नाही. मला कशाचा आधार घ्यावा लागेल? लाकूड शोधत बसावं लागेल. ड्रम बांधा, स्विम करावं लागेल, हातपाय हलवावे लागतील. ओके. अच्छा, सांगा आणखीन काय काय करावं लागेल? बरं, म्हणजे ट्यूब. ट्यूब. बरं. हँड स्विंग करा, म्हणजे मी बुडणार नाही. बरं. स्विमिंग मला येत नाही. अजून मला काय करावं लागेल? फ्लोटर. तसे पोटाला असे ड्रम बिम बांधतात. ही तुम्हाला मी खरा खरा किस्सा सांगते. हलकं अंग सोडून, अरे यार पाण्यात गेल्या गेल्या अरे भीती वाटते. हलकं अंग, जड अंग हे असलं काही समजत नाही पाण्यात गेलं, भीतीच वाटते. आय जस्ट जॉईन द क्लास नाव. वेलकम टू द क्लास. समुद्रात गेले तर मग काय होईल? तरंगतो का बुडतो? बॉटल लावायचं दोन्ही बाजूला, म्हणजे कुठे पोटाला, पाठीला का डोक्याला आणि पायाला? अंग हलकं सोडा, हवा भरलेले, स्विमिंग ट्यूब. बरं, अरे ज्यांना स्विमिंग येत नाही त्यांनी आता वाचा काय करायचं. एवढ्या लोकांनी आपल्याला सल्ले दिले, बुडेल आधीच सांगून टाकले, बुडूनच जा. नाही नाही, आम्हाला बुडायचं नाहीये, त्याच्याकरता आम्हाला डोकं वापरावं लागेल. तर बुडणे आणि तरंगणे, लाईफ जॅकेट. ओके, ग्रेट. बरं, तरंगेल. बरं, अंगाला ड्रम बांधणे. येस. चला, मी तुम्हाला माझ्या लहानपणीचा खरा किस्सा सांगते. एकदा काय झालं, उन्हाळ्याची सुट्टी होती आणि मी माझ्या मावशीच्या घरी गेले होते. माझा दादा, ताई, मी आणि आमची सगळी भावंड मिळून त्यांच्या गावामध्ये नदी होती, तर नदीच्या इकडे पोहायला गेलो. आणि पोहायला जायचं तर दादाच होतं, तर चांगलं स्विमिंग येत होतं. त्याच गावातले होते ते सगळे, नदी बुद्धीत सगळे मित्र जाऊन मस्त पोहायचे. तुम्हाला तर माहिती आहे गावामध्ये असे मित्र जाऊन भरपूर गोष्टी शिकतात, तसे ते शिकले होते. तर सगळ्यांना स्विमिंग येत होतं एक्सेप्ट मी. तर मग गेलो आम्ही तिकडे. मला सांगितलं आता उतर पाण्यामध्ये. तर नदीच्या काठाजवळच होतो आम्ही. आणि ते असं पूर्वी ते डालडाचे डब्बे मिळायचे तेलाचे, प्लास्टिकचे. त्या डब्यांना असं दोरी बिरी बांधून माझ्या पाठीला दादाने बांधून दिलं आणि म्हणलं आता उतर. म्हटलं ओके, आता काय बुडणार आहे आपण. मग मी काठावरून गेले पाण्यामध्ये आणि त्या दगडाच्या इकडनं किंचित माझा असा पाय सरकला आणि मी गेले खालीच. तर तिथे खाली पाणीच पाणी होतं ना. मला भीती वाटायला लागली आणि मी किंचायला लागले, मला वाचवा, मला वाचवा. त्याने तसंच मला बाहेर काढलं. तुझ्यामुळे बाकी सगळी मुलं बुडतील, खरं खरं तू बाहेर पड. तुला स्विमिंग बिमिंग आता काही करायची गरज नाही, तू आपली निश्चिंत बाहेर जा आणि आम्ही कसं करतोय ते बघ. सो त्याच्यानंतर मी कधीही असं स्विमिंग केलं नाही. स्विमिंग पूलमध्ये उतरायचं, चढून वर यायचं, तर सोपं सोपं काम मी केलं. सो सांगायचा मुद्दा असा आहे की आपण बुडणं आणि आपण तरंगणं हेच फ्लोटिंग आणि स्विमिंग बघा, आपण बुडत किंवा तरंगत असतो, किंवा आपल्याला वाटतं की आपण बुडतोय किंवा तरंगतोय किंवा आपण स्विमिंग करतोय. आपली गोष्ट वेगळी आहे, आपण काही ऍक्वेटिक नाही आहोत. पण मासे हे तर पाण्यातच राहतात ना, ते पाण्यातच पोहतात. त्यांना हे टेन्शन नाहीये मी बुडणारे, तरंगणारे, अडकणारे. इफ वी डोंट नो स्विम, सो वी आर गोइंग टू सिंक इफ वी डोंट नो. अरे हाच तर मुद्दा यार, की येत नाही पण शिकायचं आणि बुडायचं नाहीये. जोपर्यंत पाण्यामध्ये उतरत नाही आणि स्विमिंग शिकत नाही तोपर्यंत बुडण्याचं टेन्शन राहणारच. तोपर्यंतच बुडू नये म्हणून आपल्याला प्रिकॉशन घ्यायचे. एकदा हातपाय कसे मारायचे कळलं की आपण असंही तरंगणार, आपण पोहणार आहे. सो हा आहे मुद्दा फ्लोटिंग अँड सिंकिंगचा. मी सांगितलेला प्रयोग तुम्ही करायचा, तो इथे मी घेणार नाही. तर मी सांगितलं असतं आणा बादली, आणा मग्गा, बुडवा त्याच्यामध्ये, आणि मग तुम्ही तुमच्या घराचं स्विमिंग पूल करून टाकलं असतं. ते आपल्याला नकोय. तर
आपण आजच्या आपल्या टॉपिककडे जाऊया, जो आहे बायन्सी आणि आर्किमिडीज प्रिन्सिपल. आता ह्याचे मराठी शब्द हे फार डेंजरस आहेत. बायन्सी ह्याचा अर्थ आहे खालून ढकलणारा फोर्स, तो अपवर्ड फोर्स असतो. तो सोप्या भाषेमध्ये आपण त्याला बायन्सी म्हणतो, मराठीमध्ये त्याला उत्प्लावकता असे म्हणतात. उत्प्लावकता म्हणजे बायन्सी. मुद्दाम दोनही शब्द बरं त्याच्यामध्ये. जे मराठी मीडियम वाले आहेत त्यांना हे समजेल, जे इंग्लिश मीडियम सेमी इंग्लिश वाले त्यांना खालचे इंग्लिश शब्द इझिली समजतील. बघा, आपल्या त्या बादलीमध्ये आता आपण टाकलाय एक खिळा. खिळा बुडतोय, पण जर त्याच्यामध्ये मी एखादा लोखंडाचा ओंडका टाकला किंवा असा क्यूब टाकला तर तो तरंगेल. त्याच्यामध्ये पेपर टाकला तरी तो तरंगेल. काही गोष्टी तरंगतात, काही गोष्टी बुडतात. आणखी एक प्रयोग तुम्हाला करायचा आहे, हा तुम्ही मला पुढच्या वेळेला सांगायचा. तुमच्याच घरातल्या, तुमच्या वापरातल्या, तुम्ही जे वापरतात त्या अशा 5 वस्तू घ्यायच्या. कुठे ज्या रिस्की नाहीयेत अशा कुठल्याही तुम्ही वापरता, तुम्ही इंडिव्हिज्युअली वापरता. तुम्ही इयत्ता 6वी 7वी 8वी जितक्या तितक्या तुम्ही इयत्तेत असाल त्या तुम्ही जी काही साधनं वापरता तुमच्या दैनंदिन याच्यातली, अशी कोणतीही 5 घ्यायची आणि त्यांना एक एक करून एका ग्लासमध्ये पाणी घेऊन टाकायचं, बघायचं फ्लोटिंग, सिंकिंग का आतमध्ये म्हणजे मधल्यामध्ये तरंगतंय. काठावर म्हणजे वरच्या वर, त्याला आपण म्हणतो सरफेस वरती, तळाशी जाणं, सरफेसवर राहणं किंवा अधेमध्ये तरंगणं, अशा तीनही गोष्टी होऊ शकतात. सो यू हॅव टू ऑब्झर्व दोज 5 थिंग्स अँड मेक अ टेबल ऑफ ऑब्झर्वेशन. तुमचा ऑब्झर्वेशन टेबलमध्ये काय येणार आहे? 5 वस्तू. मी पण माझ्या माहितीतल्या, माझ्या वापरातल्या 5 वस्तू घेणार आणि त्यांची नावं देणार. 1 2 3 4 5 वस्तू, 1 वस्तू 2 अशा 5 गोष्टी मी लिहिल्या. आणि मग माझं निरीक्षण, बुडली, तरंगली, मध्यच अडकली, असं जे काय असेल ते आपलं आपण लिहायचंय. आणि उद्या किंवा परवा आपण जेव्हा भेटू तेव्हा तुम्ही मला ते सांगायचे की कोणत्या कोणत्या 5 वस्तू घेतल्या आणि त्यात तुम्हाला काय दिसतं. हा दुसरा प्रयोग आहे. पहिला आंघोळीच्या बादलीचा प्रयोग. दुसरा कोणत्याही आपल्या वापरातल्या 5 वस्तू फ्लोटिंग आहेत का सिंकिंग आहेत हे चेक करायचं. आता इकडे तुम्हाला चित्रात काय दिसतंय? हे दुसरं चित्र. कोणीही अनम्यूट करा आणि मला सांगा. तुम्हाला सगळ्यांना म्यूट केलंय का? कळलंच मला. लाकडाचा तुकडा आणि जहाज तरंगते. केवढं मोठं जहाज असतं, एवढं जड असतं, त्याच्यामध्ये लोखंडाचा खूप मोठा समावेश असतो. सगळीची सगळी शिप किंवा जहाज जी असतात ती काय लाकडाची नसतात फक्त, त्याच्यामध्ये भरपूर काय काय सामान असतं. पण ती आरामात तरंगत जातात, बुडून नाही जात. असं का होतं? आहात ना? मी पण आहे ना. आहे. म्यूट केलंय का तुम्हाला? ओके, हँड रेस केलाय तुम्ही लोकांनी, मग अनम्यूट करा आणि सांगा की येस. का बरं हे जहाज बुडत नाहीये? कुणीही बोला. मी सांगू का? एअर प्रेशर का शिपला वूडचा लेअर असतो? बरं, मग लोखंडाला लेअरच्या लोखंडाचा जो खिळा आहे त्याला जर आपण असा लेअर लावला तर तो पण तरंगेल का? जहाजामध्ये हवा असते म्हणून ते बुडत नाही. ओके, जहाज क्षेत्रफळ जास्त, दाब कमी. म्हणजे काय? आता अनम्यूट करा आणि सांगा क्षेत्रफळ जास्त, दाब कमी. बोला काय तुम्ही हँडरेस केलं, तुम्ही बोला की अनम्यूट करा आणि बोला. तर तुम्हाला म्यूटच केलंय परमनंट सगळ्यांना. लोहाला वजन असते. ओके, प्रेरणा मॅम तुम्ही जरा अनम्यूट करा ना, बरंच काही बोलायचं. त्याच शेवटच्या भागात हवा भरलेली असते. अल्युमिनियममुळे तरंगते. बरं. ओके, व्हॉल्यूममुळे, त्याची साईज. ओके, तुम्ही सगळे छान छान उत्तर देता. आय एम व्हेरी हॅपी. तुम्ही काहीतरी विचार करताय आणि चांगला लॉजिकल थॉट देता त्याच्याकडे. बरं. नो मॅम, वी आर म्यूट. आय अंडरस्टँड अँड आय एम हॅपी अँड सॅड टू. तुम्ही बोलत नाही, मला आवडत नाही. पण तुम्ही बोलता तेव्हा तुम्ही खूप बोलता ते मला त्याहून आवडत नाही. त्याच्यामुळे दिस इज बेटर. सो चला, त्यात हवा असते. ओके, चला. बरं, आपण एक एक करून ह्या सगळ्या मुद्द्यांकडे जाऊ आणि सगळी शेवटी तुम्हीच मला सांगा की हे जहाज का तरंगतं. ह्या शिपिंग कंपन्या ज्या असतात की नाही, ह्या कंपन्यांमध्ये नुसतं जहाज मोठं नसतं. त्या मोठ्या जहाजाला लोखंडाने, अल्युमिनियमने, इतर अनेक धातूंनी जोडून, त्याचे वेगवेगळे पार्ट जोडून बनवलेलं असतं.
शिवाय त्याच्यावरती खूप मोठे मोठे कंटेनर असतात. त्या कंटेनरचं स्वतःचं वजन असतं आणि त्या कंटेनर मध्ये पण वजन असतं. एवढा हेवी लोड एका देशातून दुसऱ्या देशामध्ये, माहिती आहे ना, वॉटर ट्रान्सपोर्ट, पाण्यामधून इकडून तिकडे तिकडून इकडे सगळे 5 समुद्र एकमेकांना जोडलेले आहेत. म्हणजे बिटवीन ऑल द 7 कॉन्टिनेंट्स सगळे समुद्र एकमेकांना जोडलेले आहेत. मग आपण जे हवेतून जातो किंवा जमिनीवरून जातो त्याच्यापेक्षा पाण्यातून जाणं सगळं कनेक्टेड आहे ना जग. म्हणून हा जो व्यापार आहे हा खूप पूर्वीपासून चालू आहे. तर याच्यामध्ये एवढ्या मोठ्या मोठ्या भयंकर शिप्स, बरं हे खूप पूर्वीपासून चालू आहे आपल्याकडे. जेव्हा जगाला कळलं की आपल्याकडे मसाल्याचे पदार्थ असतात तेव्हापासून ते येतात रिकाम्या शिप घेऊन आणि आपल्याकडे मसाले घेऊन जातात. मग इन रिटर्न आपण त्यांच्याकडच्या काही वस्तू घेतो. पण विचार करा, एवढ्या भरलेल्या जड जाड मोठ्या शिपला पाण्यामध्ये बुडायची ती चान्सेसच नाही जोपर्यंत त्या जहाजाला होल पडत नाही, जोपर्यंत वादळामध्ये त्याचा बॅलेन्स गडबडत नाही, तोपर्यंत आपलं या टोकावरून त्या टोकावर, या तीरावरून त्या तीरावर चाललंय आपलं मस्त सामान घेऊन ते. द रिझन, येस द रिझन, तुम्ही भरपूर रिझन सांगितले, त्यातली बरीचशी रिझन्स करेक्ट आहेत. पहिलं आहे त्याचा शेप, दुसरं आहे त्याचा क्षेत्रफळ, एरिया जास्त दाब कमी. मागच्या आपल्या टॉपिक मधला तो जो टॉपिक सब टॉपिक होता तो बरोबर कोणीतरी मेसेजमध्ये टाकला होता. त्याचं क्षेत्रफळ जास्त असतं, पसरलेलं असतं ते जहाज, आणि त्याचा क्षेत्रफळ विस्तार एरिया स्प्रेड झाल्यामुळे त्याचा दाब कमी होतो. ह्याच्यापेक्षा पण लाकडाचा असा तरफ असतो बघा, असा आडवाच्या आडवा, तो एकदम इझिली फ्लोट करतो, तो बुडत नाही. किती पण वादळ होते काही होते तो परत वरच असतो. त्याचे क्षेत्रफळ खूप मोठं आहे आणि त्या मानाने त्याचं वजन खूप कमी. सो अशा गोष्टी ह्या तरंगणं बुडणं ह्याच्यावरती आपल्याला अभ्यासता येतात. नाऊ सी, हे जे आपल्या आंघोळीच्या मग्ग्याचं आहे ना, तेच इथे या बॉलचं आहे. बॉलला पण तुम्ही पाण्यामध्ये दाबा किंवा फुग्याला पाण्यामध्ये दाबा, बघा काय होतं, खालून पाणीच त्याला वर ढकलतो. पाणी घेत नाही बरं का कोणाला. आपण कसं कोणाला घेत नाही आपल्या टीमने. आपली आणि आपल्या मित्रांची टीम असेल तर आपण तिसऱ्या एखाद्या आगाऊ मुलाला का घ्यायचं, संबंधच येत नाही. आपल्या टीम मध्ये दुसरं कोणी आलेलं आपल्याला आवडतं का, नाही आवडत. तसंच पाण्याला पाण्याच्याच ऍटम्स मॉलिक्युल्स मध्ये तिसऱ्या उगाच कोणी आलेलं काय आवडेल. समथिंग इज पुशिंग फ्रॉम अपसाइड ऑन द सर्फेस ऑफ वॉटर अँड वॉटर इज रेजिस्टिंग इट, तर तो खालून त्याला अपथ्रस्ट म्हणजे खालून त्याला पुश करतोय. सो त्याला अपथ्रस्टला आपण म्हणतो उत्प्लावक बल, म्हणजेच बायन्स, म्हणजे बायंट फोर्स. म्हणजेच पाणी वस्तूला त्याच्या तळाशी जाऊ देत नाही, इट इज ट्राइंग टू पुश इट अप. हा उलटा फोर्स आहे, ग्रॅव्हिटी खाली आहे आणि हा त्याच्या अपोजिट आहे. ग्रॅव्हिटी ऑन द अर्थ, सरफेस ऑफ द अर्थ, जमिनीवर. नाउ वी आर टॉकिंग अबाउट बायन्सी इन वॉटर. पाण्यामधले जे मॉलिक्युल आहेत ते ग्रॅव्हिटी खालच्या बाजूला जरी असली पाण्याच्या, तरी पाण्याच्या मधल्या लेयर्सनी त्याला वर ढकलल्यामुळे वस्तू वरच्यावर जाते. करेक्ट आहे, बरोबर. हे लक्षात ठेवायचं की हे उत्प्लावक बल म्हणजे अप थ्रस्ट. अप म्हणजे वरच्या बाजूला, थ्रस्ट म्हणजे ढकलणं, वरच्या बाजूला ढकलतात. आता इकडे बघ, आणि तुम्हाला चित्रात काय सांगते मला सांगा, म्हणजे मला तुम्ही सांगा, बघा आणि मेसेज करा, मग मी ते चेक करते. पाहिलं, चला आता लेट मी चेक युअर मेसेजेस. इन बॉल एअर प्रेशर इज प्रेझेंट. एअरमुळे बॉलला होल बसल्यामुळे आत पाणी भरणार. आता आपण बॉल नाही बघत, आता आपलं चित्र बदललंय. लुक ऍट द पिक्चर अँड टेल मी व्हॉट इट इज. सी, विचारलं आपल्याला घनता म्हणजे काय, डेन्सिटी म्हणजे काय. एक बॉक्स आहे त्याच्यामध्ये कापूस आहे, दुसरा बॉक्स आहे त्याच्यामध्ये लोखंडाचे काही, काय बरं म्हणू त्याला आपण, वजन असे ठेवलेले आहेत, हेवी वजन ठेवलेले आहेत त्याच्यात. कोणाची डेन्सिटी जास्त आहे. आता चेक करूया तुमचं उत्तर. दोघांची डेन्सिटी सेम आहे. शुभांचं म्हणणं आहे दोघांची डेन्सिटी, लाईट लोखंड कापूसची डेन्सिटी जास्त, हेवी लाईट लोखंड. त्याचा अर्थ काय, पुढचे शब्द काय माझे मी शोधायचेत का.
अरे लोखंड डेन्सिटी जास्त कमी असं काही बोलत की डेन्सिटी जास्त कसली लोखंडाची असं म्हणताय का तुम्ही? दोघांची सेम आहे असं पण एक उत्तर आले. बरं, कापूसची डेन्सिटी जास्त. बरं, चला आता आपण ह्याचं लॉजिक चेक करू. हा प्रयोग तुम्ही घरी करायचा. सगळ्यांच्या घरामध्ये कापूस असतो की नाही? नसेल तर प्रत्येकाच्या घरामध्ये वात असते, दिव्याची वात. त्या वातीचा कापूस घ्यायचा, प्रयोगाकरता घ्यायचा. आणि काय करायचं, पाणी घ्यायचं, एका वाटीत पाणी घ्या आणि एक खिळा घ्या आणि कापूस घ्या. नाही, 2 मिनिट. ते काय करायचं, त्या वाटीमध्ये 2 सारख्या वाट्या घेऊन सारखं पाणी घेऊन त्या वाटीला ऑब्झर्व करायचं. एकाच्यात कापूस टाकायचा, एकाच्यात तुमचा खिळा टाकायचा. कोण बुडेल, कापूस बुडेल का खिळा बुडेल? चल ह्याचं उत्तर द्या, कापूस बुडेल का खिळा बुडेल? खिळा बुडेल. ओके, खिळा बुडेल. का बुडेल खिळा? आता का बुडेल खिळा बुडेल हे तर आलं, इथपर्यंत आलं. बट वाय द नेल विल सिंक and not float? City of what? Water. हेवी. बरोबर. खिळा हेवी आहे, त्याची डेन्सिटी जास्त आहे. वैशाली पाटील या कोणत्या लिपीमध्ये तुम्ही मला उत्तर देताय? मला फक्त इंग्लिश, मराठी, हिंदी वाचता येतो. असे ग्राफिकल काही समजत नाही मला. खिळा आणि कापूस. बरं, खिळा आणि कापूस. खिळा आणि कापूसच टाकलंय. काय बुडेल हे विचारलंय, खिळा आणि कापूस हे उत्तर ऐसा कैसा हो सकता है भाई? थोड़ा सोच समझ के जवाब देना. डेन्सिटी मॅट्रिक्स करेक्ट, दोन्ही बुडेल. ओके ओके ओके, ठीक आहे. बघा, इमॅजिन करा, खिळा पाण्यामध्ये टाकल्या बुडेल, कापूस सुरुवातीला तरंगेल, नंतर थोड्या वेळ त्या पाण्यामध्ये कापूस बराच वेळ ठेवला आपण वाटेतले, तर त्याच्यामध्ये पाणी भरेल आणि मग ते खाली बुडून जाईल. कापसाच्या त्याच्या काही बॉलमध्ये जे काही आपण कापसाचा गोळा करून टाकू, त्याच्यामध्ये खूप मोकळी जागा आहे आणि त्याच्यामध्ये हवा भरलेली. जोपर्यंत हवा आहे तो कापसाचा गोळा जो आपला तो वरच्यावर तरंगेल. ज्या क्षणी त्याच्या त्या एअर स्पेस मध्ये पाणी शिरेल त्यावेळेला त्याचं वजन वाढेल, त्याची डेन्सिटी वाढेल आणि ते खाली पडेल. तर डेन्सिटी म्हणजे काय? मास अपॉन व्हॉल्यूम. त्याचं जे काही वस्तुमान येते आणि त्याने किती जागा व्यापली आहे ते, या दोघांचे रिलेशन. वस्तूचं वजन जास्त असलं त्याची डेन्सिटी जास्त असते, त्याने जागा जास्त व्यापली असली त्याची डेन्सिटी कमी असते. ज्याची डेन्सिटी जास्त तो पुढेल, ज्याची डेन्सिटी कमी तो तरंगेल. बरोबर की नाही? बरोबर की नाही का उलट? ज्याची घनता पाण्यापेक्षा कमी आहे ते तरंगणार. व्हॉल्यूम, घनता म्हणजे डेन्सिटी, व्हॉल्यूम म्हणजे वस्तुमान. बरोबर. आता आपण शिपचं उदाहरण घेऊ. शिपची आपण डेन्सिटी कशी काढणार? त्याचं मास अपॉन त्याचा व्हॉल्यूम. व्हॉल्यूम म्हणजे की तो किती स्पेस ऑक्युपाय करतो 3 डायमेन्शनल स्पेस मध्ये. आता आपल्या जहाजाचा मास खूप जास्त आहे. मास म्हणजे त्याचं एकूण ओव्हरऑल वस्तुमान, त्याच्यामध्ये किती कंटेंट भरलं त्या सगळ्याचं वजन अपॉन त्याचा व्हॉल्यूम. जितकं मोठं जहाज तितका मोठा त्याचा व्हॉल्यूम आहे की नाही? मग तुमचा डिनॉमिनेटर वाढला. याचा अर्थ असा आहे की त्याची डेन्सिटी ही खूप कमी आहे. डेन्सिटी कमी असेल तर ते तरंगेल. जर तुमचं वजन खूप वाढलं, तुम्ही त्या शिपचा आकारच बदलला, व्हॉल्यूम कमी केला, सामान भरलं, तर ते काय होईल? त्याची डेन्सिटी वाढेल आणि ते बुडेल. वरच्या उदाहरणामध्ये पण तेच. तुमचा लोखंडाचा जो काही हा हेवी पीस आहे त्याचा व्हॉल्यूम आणि त्याचा मास, ह्या दोन्ही गोष्टी बघायच्या. त्याचं वजन ऑलरेडी खूप जास्त आहे लोखंड. जसं आपला खिळा, त्याचं वजन जास्त आहे आणि त्याचं व्हॉल्यूम खूप कमी आहे. शेप कसा बघा ना, निमुळत आहे, त्याच्यामुळे ते बुडणारच आहे. पण जर मी कापसाचं बघितलं तर कापसाचा व्हॉल्यूम खूप जास्त आहे, मास खूप कमी आहे. अशा वस्तू तरंगणारच. तरंगणे आणि बुडणे ह्या गोष्टींवरती त्याच्या डेन्सिटीचा, त्याचा व्हॉल्यूमचा, त्याचा मासचा, ह्या सगळ्याचा एकत्रित विचार करावा लागतो. जहाज तरंगणं, जहाज बुडणं, त्याच्यानंतर ते सबमरीन्स पाण्यामध्ये जाणं, सबमरीन्स पाण्यातनं बाहेर येणं. आपण मागच्या वेळेला पण बघितलं होतं, हो की नाही? त्या कन्सेप्टला जोडून ही कन्सेप्ट आहे तरंगणे आणि. त्याच्यामुळे तुम्हाला त्या वस्तूचं मास माहिती पाहिजे, त्याचा व्हॉल्यूम माहिती पाहिजे, त्याची डेन्सिटी माहिती पाहिजे.
ह्या डेन्सिटी तुम्ही स्वतःच कॅल्क्युलेट करू शकता. या दोन गोष्टी कळल्या की डेन्सिटी काय, आणि ही डेन्सिटी तुमच्या पाण्याच्या डेन्सिटीपेक्षा जास्त असेल तर तुमचा वस्तू खाली बुडणार. पाण्याची डेन्सिटी आहे किती? 1000 किलोग्रॅम पर मीटर क्यूब. म्हणजे काय? 1 मीटर बाय 1 मीटर बाय 1 मीटर. तुम्हाला मीटर टेप माहितीये? मीटर टेप. त्या मीटर टेप वरती 1 मीटर लांबी, 1 मीटर रुंदी आणि 1 मीटर उंचीचा तुम्ही एक बॉक्स बनवा, पूर्ण भरलेला. त्याला म्हणतात 1000 किलोग्रॅम इन 1 मीटर क्यूब. आता हा मीटर क्यूब म्हणजे एवढा एरिया आहे. 1 मीटर बाय 1 मीटर बाय 1 मीटर. लेंथ, ब्रेथ आणि हाईट तिन्ही पण 1-1 मीटर तुम्ही घेतला. त्याचा व्हॉल्यूम किती आला आता? 1 मीटर क्यूब. आणि त्याच्यामध्ये 1000 किलोग्रॅम पर मीटर क्यूब ही पाण्याची घनता आहे. ही त्याची व्हॅल्यू आहे, ऑलरेडी कॅल्क्युलेट केलेली आहे बाय डुईंग सो मेनी एक्सपेरिमेंट्स. आता आपल्याला याच्याहून जास्त आहे, याच्याहून कमी आहे, एवढंच बघायचं आहे. समजलं? आता जाऊया पुढच्या मुद्द्यात, जो की आहे वस्तूचे वजन. म्हणजेच काय? आता फक्त वजनाचा विचार करूया. जे मगाशी तुम्हाला सांगितलं, तरंगणे, बुडणे, याच्यामध्ये मास आणि व्हॉल्यूम ह्याचा वापर होतो. आता इथे उदाहरण बघा. वजन ठेवलंय आणि इथे आपलं खालचं बायन्स किंवा बायंट फोर्स किंवा बायन्सी, त्या दोघांना तुम्ही आता बॅलन्स करण्याचा प्रयत्न करता. वजन खूप जास्त आहे आणि बायन्सी त्या मानाने कमी आहे. हा बायंट फोर्स आहे, बल आहे. तर तुम्ही वरनं वजन टाकताय, तर वजनामध्ये ऑलरेडी वजन आहे, जड आहे. ते जर जास्त असेल आणि तुमचं बल जर कमी असेल तर तुमची वस्तू ही त्या पाण्यामध्ये वजन जास्त असेल, उत्पादक बल कमी असेल तर ती तरंगते का बुडते? सांगा बरं मला. वस्तूचं वजन कमी आहे आणि बल जास्त आहे. सॉरी, बल जास्त आहे म्हणजे चित्रामध्ये एक्झॅक्टली उलट सांगितलंय नाही, चित्रामध्ये उलट सांगितलेलं आहे. हे वजन वरती पाहिजे आणि बल खाली पाहिजे. बल जास्त आहे ना आपलं, वस्तूचं वजन कमी आहे आणि बल जास्त आहे, तर ही वस्तू तरंगेल. हे आहेत लाकडाचे ओंडके. इथे आहेत जड वस्तू. ह्या चित्रामध्ये फक्त एक गोष्ट चुकलेली आहे की हे वर पाहिजे, हा काटा वर पाहिजे आणि हा खाली पाहिजे. याच्यामध्ये हे बरोबर आहे, वजन खाली आहे आणि बल वरती आहे, म्हणजे बलापेक्षा वजन जास्त, मग ती वस्तू बुडणार खाली. आणि हे बघा, हे मासे, द ग्रेट मासे, जेवढं त्यांचं वजन तेवढा बल, त्यांना काही फरक पडत नाही त्याच्यामध्ये. मस्तपैकी ते त्यांना हवं तेव्हा उड्या पण मारतात, त्यांना हवं तेव्हा होतात सुद्धा. त्यांच्या वजना एवढंच उत्प्लावक बल आहे. म्हणजे तरंगणे, बुडणे आणि पाण्यामध्ये स्थिर पोहणे, या तीनही गोष्टींमध्ये त्या बलाला तुम्हाला ऍडजस्ट करायचं आहे. जेव्हा मला स्विमिंग करायचं असेल तर त्या पाण्याचा जो बायंट फोर्स आहे माझ्यावरचा, त्याला मला बॅलन्स करावं लागेल. जर मी त्याला बॅलन्स केलं नाही तर मी बुडून जाईल. आणि जे ते बलच जास्त असेल तर ते पाणीच मला वर ढकलून देईल, वरच्या वर बसेल पेपर सारखं. तसं नाही करायचंय, मला पोहायचंय. तर जेवढं बल तेवढं माझं वजन. हे मला एकदा टेक्निक समजलं की काय होईल, मी पाण्यात स्थिर होईल. म्हणजे काय होईल, मला पोहता येईल. बरोबर ना? आता पुढचा मुद्दा बघा. पुढचा मुद्दा आहे द हॉलो स्पेस सिक्रेट. जहाज लोखंडाचे असूनही का तरंगते? बघा, तुम्ही मगाशी मला भरपूर सारे मुद्दे सांगितले होते, त्यातला हा एक मुद्दा. जहाज पूर्णपणे घन लोखंडाचे नसते. पूर्णपणे लोखंडाचं बनलेलं नाही, त्याच्यामध्ये खरंच खूप मोठी पोकळी असते, मध्ये मोकळी मोकळी जागा असते आणि त्याच्यामध्ये हवा असते. हवा ही वजनाला कमी असते पाण्यापेक्षा. इट्स लाइटर दॅन दी वॉटर. म्हणजे काय, ती कम्प्लिटली जड भरलेलं असं धबाडगं नाहीये, मोठा आहे, आकारमान जास्त आहे, त्याच्यामध्ये स्पेस जास्त आहे, त्याच्यामध्ये हवा पण भरलेली. आणि जेव्हा आपलं शिप पाण्यामधनं जातं तेव्हा त्याची सरासरी घनता, म्हणजे त्याचा एव्हरेज, त्याची जी काही डेन्सिटी आहे ना, ती कमी असते त्याच्या ऍक्च्युअल वेट पेक्षा. ते कारण स्प्रेड होते की नाही, तरी पण ते पाण्याच्या खाली असतं, ते बुडत नाही. ते पाण्याच्या सरफेस वरून 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 जातं आणि ते तरंगत राहत. कारण की हाय डेन्सिटी सॉलिड त्याच्यामध्ये असून सुद्धा ते फक्त त्यानेच बनलेलं नाही, त्याला बॅलन्स करण्यासाठी मध्ये मोकळी जागा आहे, त्याच्यामध्ये हवा आहे. सो इट कॅनॉट सिंक, अशी त्याची मज्जा असते. तुम्ही मगाशी जे सांगितलं त्याचं हे उत्तर. आता आपला पुढचा मुद्दा बघा.
याच्या बाबतीत मी काय बोलणार नाही, हे तुम्ही मला सांगायचं. पण आता याच्यासाठी मी माझा कॅमेरा बंद करणार आहे, कारण की तुमच्याकडनं मला काहीतरी उत्तर हवंय. मगासपासून मीच बोलते. मॅम मला माहिती होतं, शाबाश, व्हेरी गुड, यू आर व्हेरी व्हेरी हुशार. मॅजिक मॅजिक माहित होते हो तुम्हाला. चला आता हे बघा आणि मला सांगा. मी म्यूट होते म्हणजे तुम्ही अनम्यूट व्हा. प्रेरणा मॅम यांना प्लीज अनम्यूट करा ना. क्लास 8:20लाच बंद होतो. डोंट वरी. प्रेरणा मॅम यांना अनम्यूट करा ना. मला यांच्याकडनं जरा, मी यांना काहीतरी काम दिलंय उत्तर द्यायला. मी म्यूट झाले होते कारण की तुमच्याकडनं मला उत्तर ऐकायचं होतं. सो मी स्क्रीन शेअर करते. प्रेरणा मॅम यांना अनम्यूट करा ना प्लीज. मला असं वाटतंय तुम्हाला काय अनम्यूट करणार नाहीत मॅम. तुम्ही आपलं इथलं इथे बोला. मेसेज खेळा. मी वाचून घेते. माझं नेटवर्क कमी जास्त होत चाललंय. सो मी व्हिडिओ थोडा वेळ माझा बंद करते. करतायत त्या तुम्हाला अनम्यूट करतायत. एकाच वेळेला सगळे बोलू नका. व्हेन वॉटर फील्ड वॉटर इट इज इट्स वेट. आता बघा, आता झालं बोलून. कोण काय बोललं, कशासाठी बोललं, त्याचा काय अर्थ आहे, कोणाला काहीतरी कळलं का, म्हणून तुम्हाला सगळ्यांना म्यूट केलेलं असतं. द रिझन तुम्हाला म्यूट अनम्यूट करून सुद्धा तुम्ही असं सगळं बोलता. आता कोणतरी एकाने हँड रेस करा आणि मला सांगा की तुम्हाला यातलं काय समजलं. एकदम सगळे बोलू नका. असं वाटतं लगेच आपण भेंडी बाजारामध्ये गेलोय. म्यूट केलं ना तुम्हाला परत. हा, व्हेरी गुड, अच्छा किया. हर्षवर्धन स्पेस मध्ये गेलेलं आहे. रॉकेट बिकेटचे चित्र आहे. हर्षवर्धन राठोड. चला सांगा, तुम्ही अनम्यूट होऊ शकता का? हा, हवेच्या पिशव्या असतात. पाणी भरतात, वरती जायचं असेल तर पाणी काढतात. ओके, ठीक आहे. चला आता मी नाही सांगणार मॅमना तुम्हाला अनम्यूट करा. त्यांनी तुम्हाला अनम्यूट केलं आणि तुम्ही लयच येण्यासारखं वागलाय, म्हणून तुम्ही आता म्यूट मध्येच बसा. मी ऐका. बरोबर आहे. चित्र जे सांगितले, माशांमध्ये हवेच्या पिशव्या असतात. हवेच्या पिशव्या जशा भाजीच्या असतात तशा माशांमध्ये बघा ना, हवेच्या पिशव्या असतात.
म्हणजे बघा हे केवढं सोपं आहे. आता म्यूट करा स्वतः, सगळ्यांनी स्वतःला म्यूट करा, म्हणजे त्यांना तुम्हाला म्यूट अनम्यूट ठेवत बसायची गरज नाही. ही आहे आपली सबमरीन, म्हणजे आपण त्याला मराठीत म्हणतो पाणबुडी. जी पाण्यामध्ये बुडते ती पाणबुडी. पण कुठे बुडवायची, कुठपर्यंत बुडवायची, कधी बाहेर काढायची, हा कंट्रोल आपल्या हातात असतो. समजा मला समुद्राच्या खाली जायचंय आणि कितीतरी अंतरापर्यंत जाऊन मला तिथे ती सबमरीन त्या पाण्यामध्ये फिरवायची. तर एखादी गोष्ट मला पाण्यामध्ये बुडवायची असेल तर मला त्याची डेन्सिटी वाढवावी लागेल. याचा शेप मी बदलू शकत नाही, याचा मास मी बदलू शकत नाही, कसला मटेरियलचा. पण मी काय करू शकते, त्याच्यामध्ये पाणी भरू शकते. सबमरीनचं मास कॉन्स्टंट आहे, त्याच्यामध्ये पाणी त्याचं मास वाढलं की डेन्सिटी वाढली, डेन्सिटी वाढली की आपली सबमरीन बघा, याच्यामध्ये सबमरीन पाण्यात खाली 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 गेली, पाणी भरलं बघा. याच्यामध्ये नळ आहे, आत सोडला की इथे सगळं पाणी भरलं, पाणी भरलं की हे जड होतं, जड झालं की गेलं खाली. दुसरी गोष्ट, आता हे खाली गेलीये, इथे ज्याला जे काही काम करायचं ते या सबमरीनने केलं. आता मला हिला वर आणायचं. वर कसं आणणार मी, या नळातनं मला आता पाणी काढून टाकावं लागेल. सो मला फोर्सफुली पाणी बाहेर फेकावं लागेल, तर इथे जागा होईल रिकामी. रिकाम्या जागेमध्ये हवा असते, म्हणजे ती वस्तू वजनाला हलकी होते. पाणी निघून गेल्यानंतर काय उरलं त्याच्यामध्ये, काहीच नाही. सो काय होईल, मोकळी जागा म्हणजे हलकं, हलकी वस्तू आपोआप वरती वरती येते. अपथ्रस्ट बायन्सी, किती मस्त प्रिन्सिपल वापरलाय ना, किती बुद्धिमान लोक असतात सायंटिस्ट खरंच. आणि ह्याचा उपयोग आपल्या देशाच्या नेव्हीमध्ये पण असतात ना आपल्या पाणबुड्या. तर माईक ऑलरेडी तुमचं चालू आहे ना, हे बोललात ना, तुम्ही तुमचा माईक बंद करा आणि ऐका मी जे सांगतो. तर टाकीतलं पाणी बाहेर काढलं, तिथे काय झालं, हलकं झालं, डेन्सिटी कमी, आणि मग ते तरंगायला लागलं. पाणी भरलं की डेन्सिटी वाढली आणि मग ते बुडतं. असंच आपल्या माशांच्या पोटामध्ये बघ, त्यांच्या पोटामध्ये पण स्पेस आहे थोडीशी हलकी हलकी, बरोबर. त्यातनं पाणी बाहेर गेलं की ते हलके होतात आणि ते वरती वरती होतात. पाणी भरलं की ते जड होतात आणि खाली खाली जातात. त्यांच्या शरीरामधनं आरपार पाणी जातं, आपल्यासारखं नाही. आपलं शरीर हे आता जमिनीवर राहण्याकरता तयार झालं, त्यांचं शरीर अजूनही पाण्यामध्ये सर्व्हाइव्ह करण्याकरता बनलेलं आहे. सो हे आपलं तरंगणे आणि बुडणे या कन्सेप्टचा पुढचा भाग होता. आता हे काय मला सांगा, माझा व्हिडिओ बंद आहे का? चला, या चित्रात तुम्हाला काय दिसतंय एक्सप्लेन करा मला. चला, कोणतरी एकाने अनम्यूट करायचं आणि बोलायचं, सगळ्यांनी एकदम बोलायचं नाही, कोणीही बोला, नो प्रॉब्लेम. मॅम मी सांगू? मॅम मी सांगू? मॅम मी सांगू? पुढे आहे. मॅम मी सांगू? पण मी म्हणजे कोण, त्या मीला काय नाव आहे? मीचं नाव काय, मी सांगा, मी. सांगा मुलींनो, कोणी सांगा. जाऊ, मला तुमचं नाव घ्यावं लागेल असं वाटतंय. हा हो, रिद्धी. मग बोला की, रिद्धी सांगा की. मॅडम बोला. मॅडम प्लीज. तेवढ्या वजनात खाली येतं. ओके, वेदिका. मॅम वेदिका सांगा. मी सांगतो. बादलीत पाणी थोडंच आहे. ओके, शाबास, तुम्हाला कळलं तुम्ही काय बोललात. किती मस्त सेटअप आहे बघा. एक बादली, त्यात पाणी, त्या बादलीला इकडे एका बाजूला पाण्याच्या लेवलच्या बाजूला
एक आउटलेट आहे, समजा एक पाईप लावली, त्या आउटलेटच्या खाली एक भांड आहे आणि त्याच्या खाली एक दगड पाण्यात टाकल्यावर पाणी बाहेर बरोबर. येत आहे. पण किती पाणी बाहेर येईल? पाणी बाहेर येते बरोबर. किती पाणी बाहेर येईल? स्टोरी बाहेर पडेल. खाली जाईल शाबाश. आता म्यूट झालं बोलून. आता ऐका, हा दगड मी पाण्यामध्ये टाकला की तो खाली जाणार आहे, तो बुडणार आहे. तो इथे आधांतरी लटकणार नाहीये. उदाहरणामध्ये चित्रामध्ये जरा इथे ठेवलेलं आहे. तुम्ही दगड टाकला की तो खाली पडला. जितका तो खाली गेला तितकंच पाणी बाहेर आलं. जेवढं आकारमान याचा आहे तेवढाच आकाराचं पाणी बाहेर गेलं. जेवढं वजन त्याचं आहे तेवढी त्याची खाली जाण्याची टेंडन्सी जास्त आहे. म्हणजेच काय, वस्तू जितकं पाणी बाजूला करते तितक्याच वजनाचं बल तिला वर उचलतं. बरोबर की नाही? म्हणजेच काय, हे जे काय बायन्सी आहे, बायन्सी काय, दगड पाण्यात टाकल्यावरती पाणी बाहेर पडतं. किती पाणी बाहेर पडतं? जितकं पाणी बाजूला झालेलं आहे तितक्याच वजनाचं बल त्या दगडाला वर ढकलतंय. ते कमी पडलं म्हणून तो दगड बुडाला. जर बल जास्त असेल तर दगड तरंगला. असं आठवतं ना तुम्हाला? दगड कधी बुडतो? जेव्हा याची डेन्सिटी जास्त असते. दगडाला तुम्ही फ्लॅट केलं, चपट केलं तर काय होईल? त्याची डेन्सिटी बदलेल, तरी तरंगेल का बुडेल डिपेंड करतं त्याच्या व्हॉल्यूम वरती. बरोबर. याला म्हणतात आर्किमिडीजचं प्रिन्सिपल. त्याचं सगळ्यात सोपं उदाहरण काय आहे की एखाद्या लिक्विड मध्ये जेव्हा आपण एखादा सॉलिड टाकतो तर त्यातनं काही पदार्थ हा बाहेर पडतो. लिक्विड बाहेर पडतो. काठोकाठ भरल्या पादलीमध्ये तुम्ही दगड टाकला तरी पाणी बाहेर येणार आहे. हा. किती पाणी? त्या दगडाचा व्हॉल्यूम आहे तेवढं. याच्याबद्दल मी काही बोलणार नाही. स्टोरी फक्त सगळ्यांनी बघायची आणि विचार करायचा की हे काय. तुम्हाला माहितीये का हा आर्किमिडीजचा सिद्धांत कुठून आला? ही मज्जा माहितीये की तुम्हाला काय? आता मला मेसेज बघावे लागतील. एका राजाने पाठवले, म्हणजे त्याला नचिकेत तुम्हाला माहिती आहे? सांगा बरं काय आहे. नाही. मॅम एका राजाने आता नचिकेत नाव घेतलं की नाही? नचिकेत. पाण्याच्या मग ज्यांचं नाव नचिकेत आहे तेच बोलतील ना? तो सापडले असं म्हणाला. पाणी बाहेर पडते. म्हणजे झालं? गुड. आता म्यूट हो. आर्किमिडीजचं हे जे प्रिन्सिपल आहे, आर्किमिडीज प्रिन्सिपल, हे कुठून आलं याच्याकरता एक मस्त रंजक स्टोरी सांगितली जाते. हा आर्किमिडीज आहे. आर्किमिडीज तो ज्या राजाकडे काम करत होता, ज्या राज्यामध्ये तो होता, त्या राजाने सोन्याचा एक मुकुट बनवला आणि त्याने तो हातात घेतला. त्याला असं वाटलं हा खूप हलका आहे. सोन्याचा, प्युअर सोन्याचा मुकुट एवढा हलका नाही असला, त्याच्यामध्ये काहीतरी भेसळ केलेली आहे याच्यामध्ये. समजा आता तुम्हाला सांगा, तुम्ही एखाद्या ज्वेलरकडे गेले आणि तुम्ही त्याला सांगितलं की मला 1 तोळ्याचं काहीतरी बांगड्या किंवा गळ्यातलं काहीतरी बनवून दे. तर 1 तोळा म्हणजे किती असतं? 10 ग्रॅम. तर 10 ग्रॅमचं वजन तुम्हाला माहितीये की नाही? तर तुम्हाला माहितीये की तुम्ही ऑर्डर कितीची दिलेली आहे. तर तो जो काही त्याने बनवलेला मुकुट होता तो त्याला हलका हलका लागायला लागला.
त्याला वाटलं की याच्यात काहीतरी गडबड आहे, काहीतरी भेसळ आहे. राजाने आर्किमिडीसला तो मुकुट दिला आणि सांगितलं की बघ, याच्यामध्ये काही गडबड दिसते का तुला? याच्यामध्ये काहीतरी भेसळ आहे, हे प्युअर सोनं नाहीये, मला फसवलंय असं मला वाटतं. मग हे किती आहे, किती ग्रॅमचं बनलंय, म्हणजे किती मोठं बनलंय, किती एक्झॅक्ट त्याचं वजन आहे, हे शोधायला सांगितलं. ही कधीची गोष्ट आहे, खूप जुनी गोष्ट आहे. ज्यावेळी माणसं असे विचित्र कपडे घालून फिरायचे, विचार करा. त्यावेळेला भारतीय संस्कृती खूप प्रगत होती, तो भाग जाऊ द्या, पण बाकी जगात काय चाललं होतं बघा, त्यांचा बाथटब बघा. तर विचार करत होता की कसं शोध लावायचं, कसं शोध लावायचं. त्या विचारामध्ये त्याच्या उडी तो आलं आणि तो तसाच धावत रस्त्यावर पळ सुटला. युरेका युरेका हा फार फेमस शब्द आहे. त्याचा अर्थ आहे मला सापडलं, मला शोधून काढलं मी की काय गडबड असते, की किती पाणी बाहेर आलं जेवढा मी आधी माझ्या आकारमान एवढं, म्हणजे माझ्या जे काय माझा आकारमानच म्हणतो आपण त्याला, माझ्या व्हॉल्यूम एवढं पाणी बाहेर पडलं. बरोबर. म्हणजेच काय, याचा व्हॉल्यूम मी काढला तर मला समजेल बाहेर पडलेलं पाणी किती. याचा व्हॉल्यूम मी काढलं तर मला समजेल की किती प्रमाणात, म्हणजे किती व्हॉल्यूमचं हे आहे. बरोबर ना. त्याच्यात भेसळ झाली आहे का नाही कसं समजेल? राजाने दिलेल्या ऑर्डरला चेक करून बघायचं, एवढा व्हॉल्यूम असतो का, 10 ग्रॅमचा व्हॉल्यूम किती आणि याचा व्हॉल्यूम किती, चेक करून बघा, समजेल ना मॅच झालं का नाही झालं. अशा पद्धतीने त्याने या गोष्टीचा शोध लावला. आणि इथून पुढची गोष्ट म्हणजे बाकीचा सगळा जो काही आपला प्रवास आहे तो आपण पुढच्या वेळेला करू. त्यावेळेला आपण खरे खरे प्रयोग करू. आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला काही साहित्य सांगेन, ते तुम्ही घेऊन बसा, कारण त्यात सांडासांडी करणार नाही आपण, त्याच्यामध्ये आपण फक्त प्रयोग करतो. तर त्याच्यासाठी आपण पुढच्या वेळेला भेटूया. आज आपण इकडे थांबूया. आज आपण फक्त सुरुवात बघते. Bye.